पिछले 11 महीने की कोरोना के पीरियड में दो चीज़ें हुई है। एक तो मेरा घर का कामकाज और मेरा ऑफिस का कामकाज ये अभी कोमिंगल हो रहा है। वर्क फ्रॉम होम के ज़माने में ना हम घर के रहे हैं, ऑफिस के तो हम कभी थे ही नाही। यानी ना घर का ना घाट का ऐवजी ना घर का ना ऑफिस का झालंय का याचा विचार करो। आय एम नॉट जोकिंग। या करोनाच्या काळामध्येच अर्थानुभूती हे माझं 25वं पुस्तक प्रकाशित झालं, जे एकूण 25वं ते करोनाच्या काळात झालं। एका ह्या गेल्या 10 महिन्यात 25 पुस्तकं मी लिहिलेली नाहीत, एवढा इफिशियंट मी कधीच नव्हतो। परंतु त्याच्यामध्ये एका बदलतं अर्थकारण बदलतं समाजकारण म्हणून माझा एक भाषण किंवा लेख आहे, त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं वर्क फ्रॉम होम इज नॉट मियरली अ चेंज ऑफ प्लेस ॲज फार ॲज वर्क इज कन्सर्न. इट इज अ चेंज ऑफ प्लेस फॉर कन्झम्पशन ॲज वेल, and it is a change of place for investment expectation as well. Is it getting reflected as far as this year's budget is concerned? Government is guessing what sort of income composition has undergone a change. आणि कुठच्याही स्टॅटिस्टिक्सचा एक बेसिक नियम असतो की पॅरामीटर्स तेव्हाच सेट करावेत जेव्हा डेटा हा एका कॉमन पॅरामीटरमध्ये फिरतो। ज्या वेळेला स्टॅटिस्टिकल डेटामध्ये मीन मीडियन मोडपेक्षा सुद्धा आउटलायरचं पर्सेंटेज जास्त असतं, त्यावेळेला आउटलायरला गृहीत धरून पर्सेंटेज ठरवता येत नाही, पॉलिसी ठरवता येत नाही, कारण तो आउटलायर आहे का तो मीन मीडियन मोडमध्ये येतोय याच्यावरती पकड यावी लागते। वर्क फ्रॉम होमच्या काळामध्ये ती आलेली नाही। एक साधं गणित पाहूया। आपण गेले 10-11 महिने ॲज अ इकॉनॉमी, जगातही इतर अनेक देश आहेत, युरोपमध्ये तर आता पुन्हा नव्याने लॉकडाऊन होतं आहे, अर्थात आपल्या राज्यामध्येही त्याची चर्चा सुरू आहे, ती गोष्ट वेगळी। पण शुभ बोलणाऱ्या नात्याने असं मी म्हणतो की आपल्याकडे तो लॉकडाऊन येणार नाही। पण गेल्या 11 महिन्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्या आणि माझ्या फूड कन्झम्पशनमध्ये फरक झाला अशातला भाग नाही। पण जेव्हा करोनाच्या आधीच्या काळामध्ये नवरा बायको दोघंही नोकरी करायला जात होती आणि तेव्हाही जरी ते बाहेर जेवत होते दररोज असं दुपारचं असं म्हटलं तरी देअर फूड कन्झम्पशन प्लेस वॉज नियर देअर ऑफिस. नाव यू हॅव ब्रॉट युअर फूड कन्झम्पशन प्लेस नियर टू युअर होम. एका वेगळ्या अर्थाने पहा, करोनानंतरच्या काळामध्ये आपण रेस्टॉरंट्सवरती लॉकडाऊन लावला, आपण मॉल्सवरती लॉकडाऊन लावला, आपण हॉटेल्सवरती लॉकडाऊन लावला, आपण गेल्या काही काळामध्ये कितीही लॉकडाऊन उठवत असलो तरी त्या प्रमाणात करोनाच्या आधीसारखी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मॉल अजूनही आपल्याकडे सुरू झालेली नाही। मग आपण काय सगळे एकदम दीक्षित दिवेकरच्या पलीकडचं डाएट करायला लागलो का? इट इज नॉट. We have moved our sourcing point or pattern from organized sector of a food industry like hotel and malls to an unorganized sector like a local or my residential vendor. कारण आता मी घरातच राहतो म्हटल्यानंतर मला घरी कोणी डबा देईल का हा विचार करू। पहा, सरकारने कितीही सांगितलं असलं की दसरा, दिवाळी, नवरात्र तुम्ही साधेपणाने साजरे करा आणि आपण सगळी पापं भिरू माणसं आहोत, म्हणजे काय कर चुकवायची इच्छा आहे पण हिंमत नाही असे। आपल्याकडे कन्फर्म तिकीट असलं तरी आपल्या बोगीत टी सी आल्यानंतर पहिल्यांदा आपला चेहरा पडतो अशी आपण माणसं आहोत। त्यामुळे आपण सरकारचे नियम पाळले म्हणून काय आपलं कन्झम्पशनचं प्रमाण कमी नाही झालं। झालं इतकंच की पूर्वी आपण एखाद्या दिवाळीपूर्व मेळाव्यामध्ये, एखाद्या हॉटेलमध्ये, एखाद्या कॅटररकडे जाऊन जी काही चकला, चिवडी, लाडू घेत होतो, आता जो माझ्या घरी येऊन स्वयंपाक करतो त्याच्याकडनं काही प्रमाणात घ्यायला लागलो। इज इट अ मुवमेंट ऑफ इकॉनॉमी फ्रॉम ऑर्गनाइज्ड सेक्टर टू अनऑर्गनाइज्ड सेक्टर? सर्टनली येस. आणि हे एक्झाम्पल एवढ्या करता दिलं की आपण सेक्टरमध्ये, मग ते सेक्टर प्रोफेशनल असेल, ते सेक्टर इन्कमचं असेल, वी हॅव विटनेस धिस पर्टिक्युलर सिच्युएशन. आणि ॲट एनी इकॉनॉमिक पॉलिसी लेवल लेट अस कन्सीड that we do not have the sound and reliable data as far as unorganized sector is concerned. And if my entire thrust of a policy making, just like GST collection, is data, first I need to collate and collect the data. Probably government is going to intervene this particular period to collect and collate data related to unorganized sector. मग माझ्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये किंवा माझ्या प्रोफेशनल कॅपॅसिटीमध्ये मी या सेक्टरमध्ये जर ॲक्टिव्ह झालो तर सेंट्रल गव्हर्नमेंट, 30 स्टेट गव्हर्नमेंट, 5 युनियन टेरिटरीज याचा विचार केला तर कशी गंमत होईल? हा केवळ HR, हा केवळ मार्केटिंग, हा केवळ प्रोडक्शनमधला फरक नाही, हा संपूर्ण आउटलुकमधला फरक आहे। त्यामुळे जेव्हा बजेट सादर व्हायच्या आधीपासनं माननीय वित्तमंत्री बार बार कहते आई है की दिस पर्टिक्युलर बजेट वुड बी अनप्रेसिडेंटेड। जसं या अर्थसंकल्पामध्ये पॉलिसी मेकिंगची वेगवेगळी रूपं दिसतात, पण त्याच्यामध्येही एक पॅटर्न आहे। कदाचित कम्प्युटर प्रोग्रॅमर आणि फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन याची बॅकग्राऊंड असल्यामुळे असेल, पण कुठच्याही गोष्टीत पॅटर्न शोधायचा झाला तर असा शोधता येईल। जैसा मैंने शुरू में कहा कि व्हीकल्स आर गेटिंग स्क्रैप्ड,
But probably scrapping is not restricted only as far as the scrapping policy of this budget is concerned, and there is a consistency. जैसा कि हम सभी लोग जानते हैं, 12 मई 2020 को रात को 8 बजे हमारे आदरणीय पंतप्रधान ने आत्मनिर्भर की घोषणा देते हुए राष्ट्र को संबोधित किया था, और उसके अंतर्गत 13 मई से 17 मई ये लगातार 5 दिन दोपहर 4 बजे हर रोज कम से कम 1.5 घंटे का प्रेस कॉन्फ्रेंस ऑनरेबल फाइनेंस मिनिस्टर निर्मला सीतारमन एंड ऑनरेबल मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फाइनेंस अनुराग सिंह जी ठाकुर ने किया। उसमें 16 मई की प्रेस कॉन्फ्रेंस में एक जिक्र हमारे वित्त मंत्री ने कहा था, आदरणीय वित्त मंत्री ने वो प्रेस कॉन्फ्रेंस में ऐसा कहा था कि गवर्नमेंट वुड कम आउट विथ अ पॉलिसी रिलेटेड टू द PSC, दैट इज पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस और पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस और अंडरटेकिंग्स, wherein that sectors or those activities would get bifurcated into a core sector and non-core sector. शायद कोर सेक्टर में डिफेंस, तेल, पोलाद, सीमेंट, बैंकिंग, फाइनेंस ऐसे क्षेत्र आएंगे और बचे हुए क्षेत्र नॉन कोर में आएंगे। जो कोर सेक्टर करके गवर्नमेंट जारी करेगा या अनाउंस करेगा, उसमें गवर्नमेंट कंपनी PSC या PSUs की संख्या 4 तक सीमित रहेगी। यदि उसमें 4 से ज़्यादा संस्थाएं या कंपनियां ऑलरेडी कार्यरत है, तो आइदर दे विल गेट मर्ज्ड इनटू 4 और एक्सेस ऑफ 4 वुड बी सोल्ड आउट और प्राइवेटाइज्ड। और जैसे ही नॉन कोर सेक्टर का जिक्र है, तर नॉन कोर सेक्टरमध्ये गव्हर्नमेंट राहणारच नाही। ज्या काही सरकारी कंपन्या नॉन कोर सेक्टरमध्ये आहेत त्या बंद तरी केल्या जातील किंवा त्यांचं प्रायव्हेटायझेशन तरी केलं जाईल, अशा पद्धतीचं डिसइन्व्हेस्टमेंट टार्गेट आहे। ही स्क्रॅपिंग पॉलिसी यंदाच्याही अर्थसंकल्पामध्ये आहे आणि ही महत्त्वाची आहे। मला कल्पना आहे की 1.75 लाख करोडचं डिसइन्व्हेस्टमेंट टार्गेट यंदाच्या अर्थसंकल्पात ठेवलं आहे। मला हेही माहिती है कि लगभग निर्गुंतवणूक या डिसइन्वेस्टमेंट पॉलिसी मेरे देश में पिछले 28 साल में कार्यरत है, मगर ये 28 साल में सिर्फ 4 साल ऐसे हैं जहां हम ये एनुअल टारगेट अचीव कर पा रहे हैं। इसलिए जब लास्ट साल में कहा था कि 2.10 लाख करोड़ का है, कितना कलेक्शन हुआ हम सभी जानते हैं। तो जब भी ये इस बजट में हम कह रहे हैं कि 1.75 लाख करोड़ डिसइन्वेस्टमेंट टारगेट गवर्नमेंट अचीव कर पाएगी क्या, और स्पेशली when the emphasis of this budget is more on a non-tax revenue, disinvestment will have to play a major role in it. But एक जो चीज़ें बहुत मायने रखती है वो यहाँ ध्यान में लेना जरूरी है, मगर अनफॉर्चुनेटली इलेक्ट्रॉनिक मीडिया और सोशल मीडिया ने इस पर ध्यान नहीं दिया है। जैसा कि आप जानते हैं कि डिसइन्वेस्टमेंट या निर्गुंतवणुकीकरण करने के 3 तरीके हो सकते हैं। एक IPO हो सकता है, जैसे इस बजट में LIC IPO का जिक्र है। एक स्ट्रैटेजिक सेल हो सकता है, जैसे IDBI में करने का इरादा है। जैसे कंप्लीट सेल ऑफ हो सकता है, जैसे आयरे इंडिया में करने का गवर्नमेंट इरादा रखती है। ये सिर्फ प्ले ऑफ वर्ड्स नहीं है। द IPO, स्ट्रॅटेजिक सेल अँड कंप्लीट सेल ऑफ सिर्फ 2%, फक्त 2% पेडअप कॅपिटलच्या किंवा ॲथोराइज कॅपिटलच्या शेअर्स विक्रीला काढून त्याची बाजारात नोंदणी करून IPO करता येतो। तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मुंबई शेअर बाजार आणि NSDL दोन्हीकडे मी लिस्टिंग डिपार्टमेंटचं काम पाहिलं आहे, अगदी प्रमुख म्हणून पाहिलं आहे। कंप्लीट सेल ऑफ जसं IDBI सरकार विकायचं म्हणते, आणि स्ट्रॅटेजिक सेल म्हणजे जास्तीत जास्त 49% सरकारकडे राहतील, उरलेले 51% लोकांकडे जातील। चिंता करू नका, सरकार कॅपिटल विकतंय, सरकार कंपनी विकत नाही। 49% एक रोख रक्कम सरकारच्या हातात राहणार आहे। ह्याच्याबद्दल आरडाओरड करणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की अरे बाबा ती कंपनी आहे, तिथे 1 शेअर 1 व्होट असतं, 1 पर्सन 1 व्होट नाही। आणि अशा स्ट्रॅटेजिक सेलमध्ये गोल्डन व्होट नावाचाही आणि गोल्डन शेअर नावाचाही विषय असतो। सरकारने आम्ही ते वापरणार नाही असं कुठेही सांगितलेलं नाही। अशा गोष्टी सांगायच्या नसतात, करायच्या असतात, आणि हेच कोणत्या सरकारला सांगायला जावं अशी परिस्थिती नाही। म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा गेल्या 28 वर्षात या 3ही गोष्टींचा आम्ही विचार करतोय हे लक्षात घेऊ। याला असलेली निगेटिव्ह बॅकग्राऊंड ही लक्षात घेतली पाहिजे। 2020 हे वर्ष असं आहे की ते करोनाने खाल्लं असं आपण म्हणतो, आणि ते एक मोठ्या प्रमाणावरती खरंही आहे। पण इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते की या 2020 या वर्षातच गेल्या अनेक वर्षात नव्हतं एवढे प्रायमरी मार्केटला चांगले दिवस आपल्या कंपनी देशांमध्ये होते। म्हणजे बाजारात आलेल्या कंपन्यांची संख्या या निकषावरतीही खरे होते, आणि त्यांनी प्रायमरी मार्केट किंवा प्राथमिक बाजारातनं उभ्या केलेल्या रकमेचं प्रमाण याही निकषावरती ते खरं आहे। 2020 या वर्षामध्ये 20,612 कोटी रुपये प्रायमरी मार्केटमधनं उभे राहिले आहेत।
दुर्भाग्यवशात ये बहती गंगा में कोई भी सरकारी कंपनी अपने हाथ नहीं धो सकी, सिर्फ मजगांव डॉक का एक्सेप्शन है। और ये नंबर ध्यान में लेने लायक है। मेरे रिटायर होने के पहले के 10 साल मैं नेशनल पेंशन सिस्टम का नेशनल इंचार्ज करके काम कर चुका हूँ। मेरे ही करियर में, मेरे ही स्पैन में एनपीएस पूरी देश के हर एक स्टेट में और यूनियन टेरिटरी में इम्प्लीमेंट हुआ है, वो स्टेट हो या स्टेट ऑटोनमस बॉडीज हो। 30 states and 5 union territories taken together, we have more than 11,000 public sector enterprises in our country. As far as central government is concerned, there are more than 1,200 central autonomous bodies. So ये हजारों कंपनियों में से माझगांव डॉक छोड़ के किसी एक कंपनी का एक शेयर भी हम ये 20,612 करोड़ में नहीं बेच पाए हैं। If government tries to do even 2% of this, just imagine what would be the amount. बिकॉज हजारों कंपनियां मल्टीप्लाइड बाय इट्स ऑथोराइज कैपिटल उसका 2% है, और गवर्नमेंट इज यूटिलाइजिंग ऑल द 3 रिसोर्सेस। मैं गवर्नमेंट स्पोक्स पर्सन नहीं हूं, मगर बाजार नज़दीकियों से देख चुका हूं, और जितना लगाव और सहवास बढ़ते जाता है, जैसे हम बीबी को जानते हैं वैसे मैं शायद इकोनॉमी को जानने लगा हूं, कम से कम बजट को जानने लगा हूं। अब देखिए मैडम, लास्ट ईयर भी बजट स्पीच में अनाउंसमेंट थी कि गवर्नमेंट वुड कम आउट विथ LIC IPO। आपने देखा होगा, और मैंने कहा था, इफ़ यू कैन रिकलेक्ट, कि वित्तीय वर्ष 2019-20 में यदि गवर्नमेंट LIC का एक भी शेयर बेच पाएगी तो मैं बजट एनालिसिस छोड़ दूंगा। ये वीडियो लेके मैं ये बार आपके सामने आ रहा हूँ, इसका मतलब स्पष्ट है कि शुरू होने वाले या शुरू रहने वाले वित्तीय वर्ष में गवर्नमेंट LIC का एक भी शेयर बेच नहीं पाई। ये क्रिटिसिज्म नहीं है, ये कंपैरिजन में आप जो इनिशियंग इकोनॉमिक ईयर है, इनिशियंग फाइनेंशियल ईयर है, दैट इज 2021-2022, उसका जिक्र करें। गवर्नमेंट ने अभी तक अनाउंस नहीं किया है, LIC ने अभी तक ये नहीं कहा है दैट हाउ मच परसेंटेज ऑफ दैट LIC IPO वुड बी, बट गवर्नमेंट हैज ऑलरेडी अनाउंस्ड दैट बाय दिस टाइम LIC एक्ट वुड बी अमेंडेड। अभी तक एक्ट अमेंड नहीं हुआ है, मगर गव्हर्नमेंट और LIC ने पहिले ही कह दिया है की जेव्हा केव्हा आमचा IPO येईल त्याच्या 10% एक्झिस्टिंग LIC पॉलिसी होल्डर करता आम्ही शेअर रिझर्व ठेवू। मी कालच एका मार्केटिंग इन्स्टिट्यूटमध्ये बोलत होतो, म्हणलं दिस इज अ रिवाइज्ड मार्केटिंग टेक्निक, की भाई फर्स्ट यू शुड रिकलेक्ट अँड असेस वेअर अँड हाऊ मच यू हॅव टू सॉफन अप द रफल्ड फिगर्स। कदाचित फार्मर्स ॲक्ट आपण राज्यसभेत लोकसभेत मान्य केला, पण तो इम्प्लिमेंट करू शकला नाही। दिल्लीच्या बॉर्डर बंद झाल्या, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिले, हे पुढच्याच ठेच मागचा शहाणा। यानुसार कृषी कायद्याच्या ठेचेनंतर LICने शिकलेलं शहाणपण आहे का? आपल्याला काय करायचं आहे? शहाणपण त्यांना येणार आहे, ठेच त्यांना लागणार आहे, आपलं काहीच नाही। पण आपण एक करू शकतो की नाही इन्व्हेस्टर म्हणून, कारण जे आत्ता हे भाषण ऐकतायत मला पूर्ण खात्री आहे तुम्ही कोणत्याही वयोगटातले असाल, तुम्ही कोणतेही भाषिक असाल, तरी आपल्याकडे निदान LICची एकतरी पॉलिसी आहे। आता जर LICला IPO आणायचा असेल प्रत्यक्षात, कारण गेल्या वर्षी LIC IPOची घोषणा झाली आणि LICने 55,000 कोटी रुपये बोनस आपल्याला दिला। आता तर प्रत्यक्ष त्याची कार्यवाही होती आहे, म्हणजे LIC तुम्हाला मला IPOच्या आधी किती बोनस देईल याचा विचार करू। मला कल्पना आहे की LICचा बोनस तुमच्या माझ्या बँक अकाउंटमध्ये जमा नाही होणार आहे, माझ्या LICच्या ॲक्युरेट बेनिफिटमध्ये जमा होणार आहे। अहो ताटात काय ना वाटीत काय मिळाला आहे की नाही, मग तो बोनस मिळाला आहे तेवढ्या रकमेचा तरी LIC IPOमध्ये मी वाटा घेऊ शकतो की नाही। इकडे पॉलिसी होल्डरच्याही कोट्यातनं अप्लाय करा, तिकडे जनरल पब्लिकमधनं घ्या। बजेटचा मनेशूचा अर्थ हा असतो, तो सरकार चुकलं कुठे करायचं काय ना, आपल्याला सरकार चालवायचं आहे, आपल्याला घर चालवण्याचा हक्क नाही, तर सरकार कसलं चालवत आहे? हे माझीही परिस्थिती आहे, म्हणून तर इथे भाषण करतोय, घरात रेकॉर्डिंग नाही करत आहे। बट जोक्स अपार्ट, लेट अस ट्राई टू अंडरस्टैंड, इज इट व्हाट गवर्नमेंट इज टेलिंग इनटू? जैसा मैंने तो मेरे पेड लाइन बजट सेशन में और इन्वेस्टमेंट सेशन में मैं हमेशा कहता हूँ कि बॉस आई लाइक दिस इन्वेस्टमेंट पॉलिसी एंड प्रोबेबली मार्केट इज लुकिंग एट इट लाइक दिस वे। यदि नॉन कोर में यदि सबको बेचना है तो आज के दिन में गवर्नमेंट उसका पूरा जिम्मेदार है, पूरा मालिक है, तब भाई बेचने के पहले सबसे ज़्यादा डिविडेंड तो वो ले पाएगा कि नहीं? इज इट वन वे व्हाई गवर्नमेंट इज सेइंग, वन वे द गवर्नमेंट इज सेइंग बॉस वी वुड बी एबल टू कंटेन माई डेफिसिट फाइनेंसिंग टू 4.8%,
या हजारो सरकारी कंपन्यांमध्ये त्या विकायच्या आधी, प्रायव्हेटाईज करायच्या आधी, IPO करायच्या आधी जर तुम्हाला आणि मला डिव्हिडंड मिळाला, कारण सरकारला मिळेल तसं तुम्हाला आणि मला पण मिळेल का नाही, मग आपण कुठच्या कंपन्यांचा विचार करणार आणि कुठच्याचा करणार नाही, हे गणित पाहू की नाही. 1 फेब्रुवारीला बजेट येतं आणि 3 फेब्रुवारीला HPCL रेकॉर्ड प्रॉफिट डिक्लेअर करतं. हे काय योगायोग असतात का? 1 फेब्रुवारीला बजेट येतं, त्याच्यानंतर IRFC ही आयुष्यात कधी न ऐकलेल्या कंपनीचा इश्यू येतो आणि तो भन्नाट रिटर्न देऊ शकतो. हे कशाचा ट्रेंड आहे? असले टेक्निकल ॲनालिसिस तुमच्या कुठच्याही हेड अँड शोल्डरमध्ये येत नाही. त्यासाठी हेड वापरावं लागतं आणि शोल्डर उपयोगात आणून फॉर्म भरावा लागतो. आपण ते करणार की नाही? IPO, स्ट्रॅटेजिक सेल, कंप्लीट सेल ऑफ, आपल्याला एअर इंडियाचा शेअर कदाचित मिळणार नाही, पण टाटा आज त्याच्या बाजूने उभं राहताना तोच टाटा शांतपणे सांगतो की नाही टाटा मोटर्स टर्नअराऊंड झालं आहे. तोच टाटा सांगतो की नाही मी बिग बास्केट विकत घेतो आहे. साधारणपणे अशा गोष्टी आपण रिलायन्सशी जोडतो. टाटा आधी करतात आणि मग सांगतात. मग हे जर टाटाच्या बाबतीत शक्य आहे आणि खरं आहे, मी पॉझिटिव्हली सांगतो आहे, तर आपण आपल्या पोर्टफोलिओकडे असं बघणार की नाही, हा विचारणारा हा अर्थसंकल्प आहे. शेवटी जो काही अर्थसंकल्प यायचा तो होईल आणि आजपर्यंतचा इतिहास बघू जाता जिस हालात में, जैसे परिस्थिति में, जिस तरीके से बजट प्रेजेंट होता है वैसे ही जनरली हमारे देश में बजट पास होता है. क्योंकि बजट डिस्कशन करने में कोई भी सांसद को ज़्यादा स्वारस्य नहीं रहता है. मी कुठच्याही लोकसभेच्या महत्त्वाच्या किंवा छोट्या मोठ्या नेत्याचा उल्लेख करू इच्छित नाही, पण आपण बजेट सोडून बोलतो आणि जिलेटिनमध्ये आपण बजेट पास करतो. मग आता जी फेट अकम्प्ली म्हणून आपण स्वीकारली आहे, त्यातनं तुम्ही आणि मी कसा फायदा करून घेऊ शकतो या दृष्टिकोनातनं या बजेटकडे पाहिलं तर एक गोष्ट लक्षात घेऊ की गव्हर्नमेंट तुमच्या आणि माझ्या हॅबिट्सचा, सवयीचा फार चांगला उपयोग या बजेटमध्ये करून घेत आहे. मगाशी मी म्हटलं तसं सिनियर सिटिझन्सना टॅक्स रिटर्नमधनं दिलेली सवलत हे एकमेव गणित नसतं. हे दिसायला वेगवेगळे बिंदू दिसतात, हे सगळे आतनं एकमेकांना जोडलेले आहेत की तुमचा डेटा तुम्ही कसा वापरता याच्यावरती येणारा वर्ष अवलंबून असेल. पहा, मी माझ्या प्री बजेट रिव्ह्यूमध्ये एकदा म्हटलं होतं की यंदा प्रीफिल्ड स्टेटस वाढत जाणार. गेली काही वर्ष जे सॅलरीड इन्कमवाले आहेत त्यांना माहिती आहे की आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरायला सुरुवात केली की आपलं सॅलरी इन्कम आणि त्याच्यावरचा TDS हे टॅक्स रिटर्नमध्ये प्रीफिल्ड सेक्टर्स म्हणून येतात. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने त्याच्यात 2 गोष्टींची भर टाकली. म्हटलं तर तो आपला कन्व्हिनियन्स आहे, म्हटलं तर आपण किती क्लोज मॉनिटरच्या अंडर होत हे त्याचं उदाहरण आहे. सरकार असं म्हणलं की 1 एप्रिल 2021 पासून जे आर्थिक वर्ष सुरू होईल त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे साधारणपणे जुलै-ऑगस्ट 2022 में भरायला लागेल. त्यावेळेला मेरे सैलरी इनकम और मेरे TDS ये 2 फील्ड तो प्री फील्ड आएंगे ही, मगर उसके साथ साथ मेरा कैपिटल गेन रिलेटेड फील्ड भी प्री फील्ड आएगा. वो कैपिटल गेन भी हो सकता है, वो कैपिटल लॉस भी हो सकता है, वो शॉर्ट टर्म भी हो सकता है, वो लॉन्ग टर्म भी हो सकता है, वो म्यूचुअल फंड की ट्रांजैक्शन से भी हो सकता है, वो मेरे इक्विटी के ट्रांजैक्शंस भी हो सकता है. आपको पता चल रहा है, जैसे मैंने शुरू में कहा कि एवरी स्टॉक एक्सचेंज, एवरी स्टॉक ब्रोकर, एवरी डिपॉजिटरी हैज़ टू गिव द डेटा फॉर सो मेनी ईयर्स. गवर्नमेंट इज इजीली गोइंग टू कैलकुलेट. तो बिग बॉस यही रियल इस्टेट में होने वाला है. तो जस्ट इमेजिन, ये एक जगह कहो तो मेरा काम हल्का करने वाली चीज़ है. यदि मैं दूसरी तरीके से यहाँ देखना चाहूँ, दैट क्लियरली शोज कि व्हाट सॉर्ट ऑफ अ वायर्ड एंड वियर्ड इकोनॉमी वी आर लिविंग इनटू. सिर्फ इतना ही नहीं है, ये बजट में आगे चल के वित्त मंत्री ने जिक्र किया है, मेंशन किया है, आपको बता दिया है कि भाई 2021-22 के वित्तीय वर्ष में सिर्फ आपका कैपिटल गेन, सिर्फ आपका सैलरी इनकम, सिर्फ आपका TDS यही प्रीफिल्ड इनकम नहीं होने वाला. पिछले साल से इक्विटी डिविडेंड हैज़ बिकम टैक्सेबल एट द हैंड ऑफ एन इन्वेस्टर. तो पिछले 2 साल के मेरे इनकम टैक्स रिटर्न, पिछला साल और ये करंट इकोनॉमिक ईयर, इसका इनकम टैक्स रिटर्न भरते हुए मुझे एज अ टैक्स रिटर्न पे ही एक स्टेटमेंट देना है, ये इक्विटी होल्डिंग है और ये इक्विटी डिविडेंड मिला है. तो शायद गवर्नमेंट ने इसका भी मॉनिटरिंग किया होगा कि मेरे DP स्टेटमेंट में आता है वही कंपनियों का जिक्र मैं यहाँ कर रहा हूँ ना. गवर्नमेंट के पास भी डेटा है कि उसमें से कौन से कंपनी ने वो साल में कितना डिविडेंड दिया है, क्योंकि कई कंपनी इंटरिम डिविडेंड भी देती है, कई कंपनी सिर्फ फाइनल डिविडेंड देती है, कई कंपनी स्पेशल डिविडेंड भी देती है. जैसे अभी मैजेस्को ने दिया, बाद में उस कंपनी का क्या हुआ वो बता अलग है. मगर एक शेयर में 971 रुपये मिल तो गया. तो गवर्नमेंट ने कहा भाई ये अच्छा सोर्स है, ये बजट में क्या है, डोंट वरी, 2021-22 के साल से आपका इक्विटी डिविडेंड भी मैं प्री फील्ड करके दूंगा.
आज तो हम खुश हैं। मेरे जैसा गया गुजरा आदमी यदि वित्तीय मंत्री करे, खुदा खास्ता न बने, तो मैं कहूँगा कि बॉस आपको पता है नहीं, अगले साल में ये सिर्फ डिविडेंड टैक्सेबल एट योर हैंड, एज ऑफ डेट इट इज टैक्सेबल अकॉर्डिंग टू द ब्रैकेट टू विच यू बिलोंग, टुमारो आई विल कम आउट विथ अ स्टैंडर्ड पैरामीटर, इट्स अ मीनिंग ऑफ रिलाइंग ऑन नॉन टैक्स रेवेन्यू मोर देन टैक्स रेवेन्यू। यह यदि चलते रहा तो जो वित्तीय सेवा में है और उनकी पूरी करियर इनकम टैक्स रिटर्न भरने में आया है, शायद अगले 2-3 साल में उनको कोई नया जॉब ढूंढना पड़ेगा। बिकॉज द डे इज नॉट फार ऑफ, गवर्नमेंट इज गिविंग यू दैट सिग्नल कि बॉस आज सीनियर सिटीजन्स को एग्जाम किया है, कल वो 75 का 60 हो सकता है, बाद में 60 का 35 हो सकता है। वो बोलेंगे डोंट वरी, द डे इज नॉट फार ऑफ, द गवर्नमेंट वुड से बॉस इकोनॉमिक ईयर और फाइनेंशियल ईयर हैज कम टू एन एंड, आई हैव योर इनकम डिटेल्स. So instead of I filing an income tax return, government would send me an intimation that thank you Mr. Tidak, according to us this is your income. You have deducted so much of your income tax. If you differ from any of this or if you don't differ, then this is the tax remaining to be paid. If you are able to say कि नहीं भाई ये मेरा इतना income नहीं है, give me a clarification in 48 hours. If you don't give, in next 48 hours you pay a tax. If you don't pay the tax, then I know your bank account, I will automatically debit it. इसमें दो तरीके या दो उद्देश्य या दो ऑब्जेक्ट सफल होते हैं। एक तो ट्रांसपेरेंट सिस्टम है, यू आर सर्टिफाइंग दैट, सो यू कांट डिनाई, सो नो एपेलेट, नो ट्रिब्यूनल। इसलिए वो आदमी कह रहा है इन पर्सन वेरिफिकेशन नहीं करेंगे, जरूरत ही नहीं रही तो सिस्टम क्यों रखो। और दूसरी चीज ये है, गवर्नमेंट इज स्ट्रेट वे टेलिंग बिग बॉस ये 1984 के जॉर्ज ऑरवेल जैसा है, द वर्ड में रिमेन सेम, इट डिपेंड्स हाउ यू आर गोइंग टू इंटरप्रेट। ये देखना जरूरी है। आई एम नॉट क्रिटिसाइजिंग, बट सी द डायरेक्शन इन विच गवर्नमेंट और पॉलिसी इज हेडिंग। ये कह रहा है जो काम मशीन कर सकता है, जिसके लिए मैं जॉब कंट्रोल लैंग्वेज यूज कर सकता हूं, जिसके लिए मैं सॉफ्टवेयर डेवलप कर सकता हूं, दैट वुड बी डन बाय सिस्टम। और जो काम सिर्फ आदमी कर सकता है, दैट आई विल लीव इट टू यू। जब मैं ऐसे बजट देखता हूं तो बार बार मुझे चार्ली चैपलिन जी का ग्रेट डिक्टेटर याद आता है, उसका लास्ट 17 मिनट्स का मोनोलॉग, जिसकी शुरुआत उन्होंने की है, मशीन डज अ वर्क, मशीन इज इंपॉर्टेंट, बट मोर इंपॉर्टेंट इज मैन बिहाइंड मशीन। द क्वेश्चन इज हाउ यू आर एबल टू यूज अ मैन, बिकॉज इफ यू डोंट यूज द मैन, मशीन स्टार्ट्स यूजिंग द मैन, वेदर इकोनॉमी इज यूजिंग अ मैन। ये सोशियोलॉजिकल कमेंट नहीं है। आफ्टर कोरोना जिस तरीके से रीअलाइनमेंट हम देख रहे हैं, वो लोकल होगी, वो ग्लोबल होगी, वो मिलिट्री होगी, वो स्ट्रैटेजी होगी, वो पॉलिटिकल होगी, वो इकोनॉमिक होगी, देखना जरूरी है। बिकॉज द पर्सन एज अ इकोनॉमिक एंटिटी इज अंडरगोइंग अ चेंज इन अ पोस्ट कोरोना सिनेरियो, एंड इट इज नॉट रिस्ट्रिक्टेड दैट इंस्टेड ऑफ वर्किंग फ्रॉम ऑफिस आई एम वर्किंग फ्रॉम होम। There is every likelihood, because many companies have already announced, कोरोना हो या ना हो, कोरोना सुधरे या ना सुधरे, मैं घर वर्क फ्रॉम होम आई वुड कंटिन्यू। मेनी IT कंपनीज हैव अनाउंस्ड, मेनी फाइनेंशियल सर्विसेज कंपनीज हैव अनाउंस्ड। भाई हम माने या ना माने, ये वर्क फ्रॉम होम में लोगों के तनख्वाह शायद बंद नहीं हुई होगी, मगर उसका परसेंटेज आगे पीछे हो रहा है, वो मिलने की देय या तारीख, ड्यू डेट आगे पीछे हो रही है, and it is getting reflected in my consumption pattern as well. जब मार्च में मेरे देश में लॉकडाउन शुरू हुआ, पिछले अगस्त महीने तक तो पूरा लॉकडाउन था, मेरे घर में शायद मुझे घर बैठे बैठे सोसाइटी में नीचे उतर के मुझे मिल्क, वेजिटेबल, फ्रूट मिलते होंगे, मगर वो वेंडर ने तो कह दिया था बिग बॉस आई नो यू वेरी वेल, 1-2 दिन में जरूर दे दूंगा, बट आई विल नीड अ कैश। ना मैं गूगल पे से लूँगा, ना मैं क्रेडिट कार्ड से लूँगा, ना मैं डेबिट कार्ड से लूँगा। ये नो कॉन्फिडेंस मोशन नहीं है, बट उसको ही खुद को मालूम नहीं था कि ऑर्डर का कंसिस्टेंसी क्या है, तो वो बेचारा सप्लाई की कंसिस्टेंसी कहाँ से रखेगा, क्योंकि जब वो मुझे सप्लाई करता है तो ही इज ऑल्सो डिमांडिंग इट फ्रॉम समवन। सो ये एंटायर चेन में कैश इज द इजीएस्ट वे। जैसे मैंने मेरे YouTube के वीडियो में कोरोना के बारे में मजाक से कहा था कि 2 साल में डिमोनेटाइजेशन का इम्पैक्ट आने में जितना यश नहीं मिला, उतना 6 महीने में 46% से मेरे कैश ट्रांजैक्शंस बढ़े हैं। Have you seen? That's why government is strengthening the system outside the budget.
HDFC बैंक के सिस्टम सर्वर में प्रॉब्लम हुआ. फॉर द फर्स्ट टाइम रिजर्व बैंक डिडंट इम्पोज अ मॉनेटरी पेनल्टी, बट दे से HDFC बैंक कैन कंटिन्यू विथ एग्जिस्टिंग बिजनेस ऑफ देयर क्रेडिट कार्ड एंड इलेक्ट्रॉनिक सर्विसेज, बट दे व्हेन दे वांट टू एक्सपांड, बिफोर दैट दे हैव टू गेट देयर सिस्टम सर्टिफाइड. मॉनेटरी पेनल्टी नहीं है. HDFC बैंक जैसे मेरे वित्तीय सेवा क्षेत्र के एक इंपॉर्टेंट प्लेयर के बारे में RBI ये एक्शन लेती है. आगे चल के वो कहती है RBI वुड इंस्टीट्यूट एंड कॉन्स्टिट्यूट अ थर्ड पार्टी IT ऑडिट ऑफ HDFC बैंक. तो वो मैन बिहाइंड मशीन वाला आप देख लीजिए. वेदर आई विल बी एबल टू इंप्लीमेंट दिस, ये बजट मायने रखता है. वेदर आई एम एबल टू स्किल सेट अकॉर्डिंगली, ये मायने रखता है. क्योंकि कल उठ के मुझे मालूम नहीं that as an employee my cost to the company may remain same but my take home pay may differ. मैं मजाक नहीं कर रहा हूँ. देखिए भाई, जब हमारी सैलरी स्लिप देखते हैं उसमें नॉमेनक्लेचर है, बेसिक सैलरी है, DA है, HRA है, कन्वेंस अलाउंस है. इफ मेजॉरिटी ऑफ द कंपनीज आर सेइंग दैट आई एम अलाउइंग यू टू वर्क फ्रॉम होम, तो भाई कॉस्ट कटिंग ऑपरेशंस पिक्चर में आएंगे ना. मेरे जैसा बदमाश आदमी HR का चीफ बन गया तो वो कह सकता है कि मेरे भाई मैं आपको, बहनें इंक्लूडेड, मेरे भाई मैं आपको कन्वेंस अलाउंस क्यों दूँ? मैं कन्वेंस अलाउंस आपको इसलिए दे रहा था क्योंकि एक ज़माने में, क्योंकि अभी 11 महीने हो चुके हैं, एक ज़माने में आप आपके घर से ऑफिस आ रहे थे, ऑफिस से घर वापस जा रहे थे, इसलिए मैं आपको कन्वेंस अलाउंस दे रहा हूँ. अब आप घर बैठे बैठे आपकी लैपटॉप से, आपकी सिस्टम से मेरे ऑफिस सर्वर को कनेक्ट हो रहे हो और आपके घर वाले लैपटॉप से मेरे ऑफिस वाले सर्वर में डेटा आगमन निर्गमन कर रहा है. तो इंस्टेड ऑफ पेइंग यू अ कन्वेंस अलाउंस, आई वुड पे यू अ कनेक्टिविटी अलाउंस विच वुड बी पेएबल टू अ लोकल वेंडर. एक तरीके से देखो तो ये अनऑर्गेनाइज सेक्टर को बढ़ावा है, एक तरीके से देखो तो मेरे हाथ में आने वाले पैसे में प्रॉब्लम है. एंड जो एज ग्रुप 25 to 35 मेरे GDP का 58% वाटा देता है, यदि ही इज नॉट नोन फॉर अ कैश ट्रांजैक्शन, इज ही फोर्स्ड फॉर अ कैश ट्रांजैक्शन? दैट्स व्हाई वेदर माय सिस्टम्स आर गेटिंग टेक्निकलाइज्ड, whether that's why my law minister on a floor of a house have to say कि as far as the privacy of a data and person is concerned, it will not be compromised. Because on one hand, because of economic transparency, I am connecting everything to PAN data and Aadhaar. So if I am able to access the data, everything gets exposed. Is it a meaning thereof? कौन से हालात में कोई भी वित्त मंत्री हो, कोई भी सरकार हो, कहाँ से टैक्स रेट में या टैक्स ब्रैकेट में टिंकरिंग करेंगे? We must thank and congratulate a current minister and government for they have realized the economic social need of a data integration by that of a social integration. Because another thing could be, it would be very well that my payment of mode not only at a local level but at a global level is undergoing a change. ये पूरे स्पीच का सेशन की शुरुआत मैंने इंटरनेशनल ऑयल मार्केट से की थी. ओपेक कंट्री में से बहुत सारे देशों के साथ हमारी बहस पिछले 9-10 साल से शुरू है कि भाई मैं तो ऑयल इंपोर्टिंग कंट्री हूँ. जैसे मैं बहुत बार कह चुका हूँ मेरे सेशन में, इस भी और इसके पहले वाले भी, कि जो भी ऑयल कंपनीज मेरे देश में कार्यरत है वो ऑयल मार्केटिंग कंपनीज है, वो ऑयल मैन्युफैक्चरिंग कंपनीज नहीं है. जैसे मैकनस गोल्ड में ग्रेगरी पेक ने कहा है कि तेल, कोयला और सोना ये सिर्फ जोग्राफिकल नेबर्स नहीं हैं, वो फिनेंशियल नेबर्स भी है. इज इट नॉट ट्रू फॉर माई इकोनॉमी? इसलिए पिछले 9-10 साल से हम ओपेक कंट्रीज के साथ चर्चा कर रहे हैं, निगोशिएट कर रहे हैं, परसुएड कर रहे हैं कि भाई ऑयल तो मैं आप ही से लूंगा, जाएंगा कहाँ? मगर इंस्टेड ऑफ यू टेकिंग इट इन अ डॉलर, will you like to take it in a rupee? If not, along with petrol, dollar, some portion at least should be in rupee or even some commodities, barter exchange. हम कहाँ तक गए? ड्रिंकिंग वाटर देंगे, राइस देंगे, क्या मालूम आने वाले वित्तीय वर्ष में जिसके लिए बजट प्रेजेंट हुआ है, माय गवर्नमेंट वुड से, boss, instead, along with rice, I am extending the basket of commodities which I can offer you as a token or a part payment of my petrol, and that may include corona vaccination, PPE kits, sanitizers and hand gloves. मजाक नहीं कर रहा हूँ, किसी की चेष्टा करने की चेष्टा भी नहीं कर रहा हूँ. Whatever I can sell, I can sell. Is it the indication government is giving कि boss, whatever you can best put forward, I will do it?
इसीलिए एक जगह जब बैंक बेचने का जिक्र होता है, वही बारे में कहा जाता है कि बैंक शुड ऑल्सो बी रिकैपिटलाइज्ड। देखना जरूरी है। क्यों जिक्र हुआ आईडीबीआई बैंक का? बड़ा क्लासिक एग्जाम्पल है। आने वाले दिनों में मेरी इकोनॉमी किस तरीके से बिहेव करेगी, इसका यह एग्जाम्पल है। भाई हम सभी जानते हैं कि मर्जर एंड एक्विजिशंस, विलीनीकरण जब होता है तो बहुतांश बार एज अ थियरी छोटी संस्था बड़ी संस्था में विलीनित होती है या विलीनीकरण होता है। मगर आईडीबीआई एक अलग तरीका था। आईडीबीआई एज अ डीएफआई was much bigger than IDBI as a bank, but IDBI, the bigger DFI, got merged in IDBI bank. पैराडॉक्सिकल है मगर सच है कि यही बजट में आईडीबीआई बेचने का जिक्र है और यही बजट में नया डीएफआई शुरू करने का जिक्र है। यानी जैसे पुराने जमाने में बिल गेट ने कहा था, लॉन्ग डेड बैंकिंग बट लॉन्ग लिव बैंकिंग, whether we are moving towards it, that nomenclature may remain same but its utilization will undergo a change. डीएफआई जब शुरू ही, यूटीआई हो, आईडीबीआई हो, 80 की दशक में जिन्होंने अकाउंट्स फाइनेंस में करियर शुरू की है मेरे जैसी, हम जानते हैं वो जमाने में तो मेरे कंट्री में प्राइवेट इक्विटी नहीं थी, इक्विटी मार्केट नहीं था, वेंचर कैपिटल नहीं था, पैसा निधि उभा करना, खड़ा करना या फंड रेजिंग वॉज वेरी इजी। एक साला प्रोजेक्ट रिपोर्ट बनाओ, ये 3 में से किसी एक के पास जाओ, यदि एक भी कोई तुम्हारा लेटर अप्रूव करता है तो इमीडिएटली बाहर रख के उसके 2-4 सेट बनाओ और रिमेनिंग 2 के पास चले जाओ। आईडीबीआई, एलआईसी, यूटीआई गार्नर्ड देयर इक्विटी स्टेक इन दिस मैनर and but LIC maneuvered it. I am not using the word manipulated, maneuvered it in a fantastic manner. इसलिए LIC आज नवरत्न के भी ऊपर है और IDBI, UTI एक अलग लेवल पे है। 20,612 करोड़ में से बहुत सारे शेयर ने 2020 में प्राइमरी मार्केट के लिस्टिंग में मुझे गेन दिया। यूटीआई एसेट मैनेजमेंट, जिन्होंने भारतीय जनता को म्यूचुअल फंड की आदत डलवाई, उसका आईपीओ नहीं दे पा रहा। Is it an indication of a changing economic and financial scenario, and whether this budget is taking a cognizance of it? Yes, it is. So if government is changing, if budget mechanism is changing, whether my attitude towards my own personal finance is going to change or not? ये सवाल ये बजट आपके घर में आके आपको पूछ रहा है। प्रॉब्लम ये है कि मैं जानता हूं ये सवाल पूछ रहा है, दुनिया को छोड़ो, मैं खुद को जवाब देने के लायक नहीं रहा हूं। Probably whether we would be able to strengthen ourselves like that is the point as far as this budget is concerned. And last but not the least, ये मार्केट के बाद मैं क्या करूं या बजट के बाद मैं क्या करूं, ये देखना जरूरी है। Because this is what the government is, this is what the budget is. One thing is very certain, that entire scenario will undergo a tremendous change, and we will have to concentrate much more on logistics, because we have realized how logistics play a huge role, huge role globally as well as locally. There is every likelihood, इसलिए मैंने कहा, और ये पॉइंट्स के सामने आप मानोगे, एटलीस्ट फ्यू ऑफ यू वुड एग्री विथ मी, कि फ्रॉम -7 टू +11 ये सिर्फ गवर्नमेंट के हाथ में नहीं है। ग्लोबल लेवल में मेरे लॉजिस्टिक्स चेंज हो रही है एंड दे आर गेटिंग फोर्स्ड और इन्फोर्स्ड। देखिए ना साहब, कोरोना क्या सिर्फ मेरे देश में नहीं था, चाइना सहित सारे देश में था। तो जब अगस्त सितंबर में फ्रांस की सनोफी ने जिक्र किया, दैट वाज द फर्स्ट कंपनी, कि बॉस वी आर ऑन वर्ज ऑफ लॉन्चिंग अ कोरोना रिलेटेड प्रोडक्ट, बट 90% ऑफ माय फर्स्ट बैच आई विल एक्सपोर्ट इट टू अमेरिका। बघा ना, म्हणजे कंपनी फ्रान्सची, ती पाठवणार अमेरिकेला, त्याला ऑब्जेक्शन घेतलं जर्मनीने। ते म्हणले तुम्ही युरोपियन युनियनचे सभासद आहात, तुम्ही त्यांना कसं देता, आम्हाला द्या। हे जेव्हा झालं ना, तेव्हा माझ्या शाळकरी जीवनातला इतिहास आठवला। त्याला त्या परीक्षेत उत्तर देताना आठवलं असतं तर 2 मार्क मिळाले असते, आता काही उपयोग नाही तर आठवलं। भारताचं मुंबई भेट, पोर्तुगालच्या राजांनी इंग्लंडच्या राणीला भेट दिलं, तसलं गणित आहे की नाही? हे एक्स्ट्रापोलेटेड। त्या सनोफीने काय केलं काय नाही हा इतिहास आहे, पण तो आजचा विषय नाही। म्हात्रे सरांनी परत कधी बोलावलं तर वेगळं सेशन घेऊ, परंतु एवढं माझं कमर्शियल बजेटिंग मला पाहावं लागतं ना। बट कमिंग बॅक टू दिस, आपल्याकडं ग्लेनमार्कनं अनाऊन्स केलं का आम्ही कोरोना काढतो, शुक्रवारी संध्याकाळी केलं, सोमवारच्या सकाळचा थोडा वेळ वगळला तर ग्लेनमार्कचा बाजारभाव कोसळले, कारण ग्लेनमार्क लॉजिस्टिकली आपल्याला वस्तू देऊ शकत नाही हे भारतीय व्यापाऱ्यांना माहिती आहे।
देशभरात तुम्ही करोना पेशंट म्हणून कुठच्याही ॲलोपॅथिक डॉक्टरकडे जा, तो तुम्हाला एक गोळी सांगतो, फॅबिफ्लू. पहिल्या दिवशी 4.5 गोळ्या, 8 किंवा 12 तासांनी दुसऱ्या 4.5 गोळ्या, आणि पुढच्या महिनाभर दिवसभरात 4 गोळ्या. म्हणजे एका माणसाला कमीत कमी 130 फॅबिफ्लूच्या गोळ्या लागतात. मला भारतातला एक करोना पेशंट आणून दाखवा की तो स्वतः केमिस्ट असला तरी त्याला एका वेळेला 13 स्ट्रिप मिळाल्या. तेच झिंकोविटचं आहे. साधं आम्ही करोना लस काढली सिरमनी, आमच्याकडं प्रश्न होता लोकांपर्यंत कसं पोचवू. सरकारला एकपर्यंत पर्याय सुचला, इलेक्शन कमिशनच्या लिस्टचा उपयोग करू का. कोणावरती ही टीका नाही, म्हणजे आपलं लॉजिस्टिक कुठं आहे हे पहा. म्हणजे पूर्वी आपण म्हणायचो की शिक्षण असेल, कृषीमाल असेल, वीज असेल, आपल्याकडे उत्पादन हा प्रश्न नाही, वितरण हा प्रश्न आहे. मग त्या लाईनीमध्ये आपण औषध उद्योग आणून उभा केला का. आणि या पार्श्वभूमीवरती ड्रग इंडस्ट्री नाही म्हणत, कारण त्याला पुन्हा वेगळा उद्योग अर्थ येतो, पण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीची सुद्धा अपेक्षा होती की यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार आम्हाला पुष्कळ काही देईल. उल्लेख पुष्कळ केला, कौतुकाने खूप करोना योद्धा म्हणले, त्यांना जरूर मोमेंटो दिले, पण बजेटने जरासुद्धा अलोकेशन वाढवलं नाही. कारण गव्हर्नमेंट म्हणलं, अरे माझ्या बापा, तुला लोकांचं नुकसान झालं असेल तरी फार्मास्युटिकल कंपनी म्हणून तुला यंदा सॉलिड इन्कम झालेला आहे, त्यामुळे प्रॉफिट आणि लिक्विडिटी दोन्ही दृष्टीने झालं आहे. आता तुझा जो वाढीव मिळालेला पैसा आहे तो ताळूवरचं लोणी खाण्यापेक्षा सुद्धा तुझ्या लॉजिस्टिक करता वापर. आज हे फार्मास्युटिकल कंपन्यांबद्दल झालं आहे, उद्या इतर सेक्टरमध्ये होईल का. म्हणजे जात्यात कोण आणि सुपात कोण असा प्रश्न तुम्हाला विचारणारं हे बजेट आहे का. मग असे जर एवढे सगळे पैलू असतील तर बजेटचा मनीषूचा अर्थ अत्यंत स्पष्ट आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना जर सरकारी बजेट अशा पद्धतीने होतं तर तुमचं आणि माझं इंडिव्हिज्युअल बजेट मी पाहणार का. म्हणजे केवळ व्हॅल्यू ऑफ अ मनी असं नाही, तर टाईम व्हॅल्यू ऑफ अ मनी आणि प्रायोरिटीज ऑफ माय ऑब्जेक्टिव्ह हे आजपर्यंत इन्व्हेस्टमेंट फील्डमध्ये आम्ही विचारात घेत होतो, आता इकॉनॉमिक आणि फायनान्स फील्डमध्येही विचारात घेणार का याचा विचार करू. कारण डिमांड बदलत नाही, या डिमांड कमी जास्त होते असं नाही प्रत्येक वेळेला, त्याचं स्वरूप बदलतं. पण त्याचं जर स्वरूप बदललं तर त्याच्याशी निगडीत असलेला क्वांटम आणि फ्रिक्वेन्सी बदलते का याचं गणित घेऊ. कारण इकॉनॉमी अशी कॉम्प्लेक्स असते. एक साधं उदाहरण घेऊया. रियल इस्टेट की बात इसके बारे में मैं कहना चाहता हूँ. हम कह रहे हैं कि बहुत सारे लोगों को ये कोरोना का प्रॉब्लम हुआ है, सर्टनली हुआ है. बहुत सारी कंपनियों ने जो रेंटल बेसिस पे उनके ऑफिसेस प्रीमाइसेस लिए थे वो सरेंडर कर रहे हैं, मगर ना कमर्शियल प्रीमाइसेस की ना डोमेस्टिक प्रीमाइसेस की दर तो छोड़ो, डिमांड भी कम नहीं हुई है, भावही कमी झाले नाहीत, मागणीही कमी झालेली नाही, फक्त आता फ्रिक्वेन्सी आणि स्वरूप बदललं. आता पूर्वीची लोक कंपन्या म्हणायला लागले की ओन्ड प्रिमायसेस आर मच बेटर दॅन लीज प्रिमायसेस, त्यामुळे आत्ता लोक ऑफिसला परत येईस्तोवर मी रेंटल प्रिमायसेस सरेंडर करतो. प्रॉबेबली अशाने भाव कमी झाले की या कमी झालेल्या भावाने जसजशी लोक ऑफिसला परत येतील तसे टप्प्याटप्प्याने हीच मंडळी पुन्हा त्याच प्रॉपर्टीज विकत घेतील, अशी रिअल इस्टेटची गोष्ट आहे. तुम्ही आणि मी ज्या ॲडिशनल प्रॉपर्टीज घेऊन बसलो होतो त्या आता रेंटल बेसिसवरती देता येतील का याचा विचार करू. कारण वर्क फ्रॉम होमच्या काळामध्ये लोकांच्या असं लक्षात आलं आहे की हा जर सिनेरिओ चालू राहणार असेल तर मोठाल्या शहरामध्ये वाढीव किमतीने जागा घेण्यापेक्षा त्या असलेल्या विकून टाकाव्यात आणि टायर 2 टायर 3 सिटीकडे जाऊन मोठी जागा वेळ आली तर भाड्याने घ्यावी. म्हणजे मागणी तेवढीच राहते, त्याचं कंपोजिशन बदलतं आहे. कारण एक रकमी घराच्या खरेदीमध्ये पैसे घालण्यापेक्षा दर महिन्याच्या माझ्या उत्पन्नानुसार भाडं देत जाईल. ह्याच्याकरता माझ्या लहानपणी आम्ही तासाच्या बोलीवर सायकल घ्यायचो, तसं तासाच्या बोलीवरती आता आपण वर्कस्टेशन्स घेतो आहे. माझा राग नाही, पण यातनं होणारं कंपोजिशन आपण लक्षात घेऊ. मग ज्या वेळेला माझा टेक होम पे कमी जास्त होतो आहे, माझं उत्पन्न प्रमाण नसेल पण फ्रिक्वेन्सी आणि शेड्यूल बदलतं आहे, त्यानुसार माझी गणितं बदलत राहतील का याचा विचार करू. एक साधं उदाहरण देतो. अनेक वर्ष आम्ही म्युच्युअल फंडमध्ये SIPचा विचार केला, आम्ही कधीही SWPचा विचार केलेला नाही. पण आता जसं LIC पॉलिसीचं गणित माझ्या पिढीच्या नंतरच्या पिढीने बदललं, माझी पिढी LICची 5,000 रुपयाची 20 वर्षाची पॉलिसी घ्यायची, तो जमाना संपला. 25 ते 35 वयोगटातली मुलं छानपणं सांगतात मला PLI मिळाला आहे, एक रकमी 2 लाख रुपये मी तुम्हाला देतो, पुढच्या महिन्यापासून इन्कम देणार.
वेदर आय एम गोइंग टू डू दॅट. आता मी रिटायर होतो, मी एक रकमी तुला आत्ता 2 लाख रुपये, 5 लाख रुपये, 20 लाख रुपये, मोठी रक्कम नाही हो म्हणता येत. पक्का मध्यमवर्गीय मराठी माणूस आहे. मग निदान 8% दराने तू मला SWP देशील. पुन्हा ह्याच्यामध्ये कसा बदल होतो पहा. का IDBI UTIच्या पुढे गेली LIC, आणि का सरकारला आज LIC विकावी लागते? कारण त्याच्या एवढी गोल्ड माईन दुसरी कुठची नाही. जी LIC चंद्रशेखर टिळकच्या पिढीला, ज्याचं वय वर्ष 61 आहे, याला 5,000 रुपयाची 20 वर्षाची पॉलिसी देत होती, तीच आता चंद्रशेखर टिळकच्या मुलाला सांगते, चिंता करू नको, आत्ता एक रकमी 2 लाख रुपये दे जीवन अक्षयमध्ये, या महिन्यापासून तुला मी पेन्शन देतो. माझी जनरेशन म्हणली, अरे आत्ता नोकरीत असताना मंथली पेन्शन घेतलं तर माझ्या ॲन्युअल इन्कम टॅक्समध्ये ॲड होईल. माझ्या मुलाची जनरेशन म्हणली, येडे का खुले, 100% इन्कम टॅक्स थोडीच आहे, ते पैसे इथे घेतो, 30% टॅक्स देतो, उरलेले 70% मी इकडे वापरतो. मग आता हे वाढतं आहे म्हटल्यानंतर तीच LIC शांतपणाने म्हणली, ताबडतोब पॉलिसी हवी असेल तर 0.5% व्याजदर कमी, आणि तुम्ही 1 वर्ष थांबायला तयार असाल तर 0.5% जास्त. आता 1 वर्षाच्या लॉक इन पिरियडवरती 0.5% काय भावानं LICला पडला, जेव्हा मार्केट 46,000वरनं 52,000वरती जात असतं. म्हणजे माझ्या आईच्या पिढीने सोनाराकडनं भिशी घेताना 12व्या महिन्याची जी गणितं मांडली, ती आपण आता आपल्या इकॉनॉमीमध्ये मांडतोय का, याचा विचार करू. दॅट क्लिअरली शोज दॅट नॉट ओनली व्हॅल्यू, द टाईम व्हॅल्यू ऑफ मनी मॅटर्स, आणि एक्झॅक्टली हे सांगणारा हा अर्थसंकल्प आहे. ह्या भाषा, या भावना तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोचाव्यात म्हणून मी आणि आयोजक आमचा प्रयत्न असा होता की या 3 भाषांमध्ये मी स्विच करत बोलत राहावं, कारण मराठीमध्ये आणि मुंबईमध्ये आपल्याला त्याची सवय आहे. आय होप आय वॉज एबल टू कन्व्हे व्हॉट आय वॉन्टेड टू सी. नाव आय अँड माय ऑर्गनायझर आर ईगरली वेटिंग फॉर युअर फ्री अँड फ्रँक feedback, with an expectation that we will get many more opportunities to interact in this manner in the months, days and years to come. Thank you very much.